5 विकेट त्याने मिळवल्या आणि त्या खेळाडूंचा खेळ देखील आपण कमालीचा राहताना पाहिलाय. परंतु साई 11 वराळ्याच्या गोलंदाजांनी इम्प्रेस केले आज दिवस क्रमांक 1 मध्ये. फुल टॉस चेंडू आणि तिथे खेळलाय. चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्नॉलॉजीचा वापर तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. चेंडू नो बॉल आहे की नाही ते मात्र चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजीचा वापर करत तिसरे पंच इथे मात्र कळवतात. फेर डिलिव्हरी चांगला चेंडू मैदानावरती आहे. विकेट येईल आणि पहिला फलंदाज आपण पाहिलं तर इथे मैदानावरती बाद होईल. मयूर बालगरेच्या रूपानं पहिला धक्का इथे मात्र बसलेला नॉटी बॉय चिंचोली संघाला. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते. संकेत मानेने खरं तर सकाळपासून खूप चांगली गोलंदाजी केली. ऑन दी टोस तो गोलंदाजी करतो. विकेट टू विकेट मारा करतो. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो. फलंदाजांना आपण पाहिलं तर आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो. विकेट घेतो. फलंदाजांना बाद करतो. संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतो आणि पुन्हा एकदा संकेत माने इथे आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळालाय. विकेट येते पहिल्या चेंडूवरती. तो इथे आपण पाहिलं तर फलंदाजांना मैदानावरती बाद करताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट येते आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर बनवले जातात. 1 कडी बाद 10 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सीओडी सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय सुनील तुकाराम विधाटे याही मान्यवरांच्या आगमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कळवतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवंतर धाव येईल. स्कोर कार्ड ते आकडे बदलताना पाहायला मिळतात. 1 कडी बाद 11 धावा. नेल्सन अंक आता स्कोर कार्ड ती पाहायला मिळतोय. 1.1 षटक 1 कडी बाद 11 धावा. इथे चेंडू आपण पाहिलं तर चांगला होता. कमबॅक केले. पुनरागमन केले. वापसी देखील आपण पाहिलं तर मैदान होताना पाहायला मिळते. युवा उद्योजक कुमार शेठ पचपिंड आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. 1 गडी बाद 11. ओरपी चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू परफेक्ट आला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे मैदानावरती 1 धाव येईल लेग बायच्या रूपानं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावफल कोती देखील आपण पाहिलं तर आकडे मैदानावरती बदलताना पाहायला मिळतात. 1 गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. 4 षटकांची मॅच. 4 ओव्हरचा सामना. 24 चेंडू मध्ये कमीत कमी आता 40 ते 50 तरी बनवायला लागतील. फायटिंग स्कोर कार्ड उभा करायला लागेल. विजयाचं टार्गेट ठेवावं लागेल. लक्ष ठेवावं लागेल. किती बनवले जातील, किती धावसंख्येतून रोखलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. अकुट टप्प्याचा चेंडू होता. रिव्हर्स स्विच हिट केलाय. अमोल जाधवच्या बॅटचा बोलबाला आज दिवसभराच्या सत्रामध्ये राहिलाय. चेंडू सीमा पार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. वेट करून आणि ऑच करून काय कमालीची फटकेबाजी आपण अमोल जाधवच्या बॅट मधून आज दिवसभराच्या सत्रामध्ये पाहिले. म्हणजे तुम्ही अमोल जाधवचा वॅगन व्हील जर पाहिला ना तर जिकडे तिकडे चोहीकडे आज एकच नावाची चर्चा आहे. अमोल जाधव. 3 चेंडू 9 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बीपर विकेट अगदी समोरासमोर. अमोल जाधवला परतावं लागेल. फलंदाज आउट. गोलंदाज
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार. चला विनंती आहे, क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही गोळा होऊ नका, कुणी जवळ येऊ नका. इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होतोय. संकेत मानेचा जल्लोष देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. लेग बिफोर विकेट आपण पाहिलं तर इथे मैदानात येताना पाहायला मिळते. गोलंदाज कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करताना पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे दाखल होईल. लकी तो मात्र मैदानावरती आलाय. लकीचं लक आज त्याच्या सोबत आहे का? टीमला लकी मात्र धावा बनवून देईल का? किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल? षटक क्रमांक 2 सुरू आहे. संकेत माने 5 चेंडू टाकतोय, 5 धावा खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्यात. इथे चेंडू मात्र खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत, सेल टिपलाय, कॉटन बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. थँक्यू डिगे. आज आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरातील सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज जर कोण असेल ना तर तो इथे मैदानात पाहायला मिळतोय. संकेत माने 9 विकेट त्यांना आतापर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये घेतल्यात. अमोल चव्हाणचा विक्रम देखील त्यानं मोडून काढलाय. दिनेश बोडके यांना देखील त्यानं डावलले आणि काय कमालीची गोलंदाजी तो इथे मैदानात करताना पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपेल. 3 गडी बाद 16 धावा. षटक क्रमांक 3 इथे आपल्याला मैदानात सुरू होताना पाहायला